चंद्रपूर, खालसा ट्रेडर्स अमरावती, PM जयस्वाल चंद्रपूर, UK ट्रेडर्स चंद्रपूर, बालाजी बांबू सप्लायर. गट क्रमांक 696, गोलाई 8 ते 10, बांबूनगा 1400. 2012 पासून आम्ही जवळपास 4.5 करोडच्या वरचं उत्पन्न आमचं टर्न झालं आहे. शासनाकडून कोणताही 1 रुपया निधी न घेता जे काही बांबू कापणीचे उत्पादन आहे त्या उत्पादनातून ग्रामसभा पाचगाव शासनाला 35 लाखापर्यंत आता टॅक्स भरलेला आहे. माझे पूर्ण नाव संजय गजाननरावजी बोप्पनवार आहेत. मी ग्रामसभा पाचगावचा सदस्य आहोत आणि ग्रामसभेने माझ्याकडे 2 जबाबदाऱ्या सोपवलेल्या आहेत. एक तर ग्रामसभेला जो पेटी कॅससाठी खर्च आला ती जबाबदारी माझ्याकडे आहे आणि बांबू डेपो जंगलातून डेपोवर आल्यानंतर ती लिलाव करण्याची जबाबदारी माझ्याकडे ग्रामसभेने दिलेली आहे. हा ग्रामसभा पाचगाव बांबूचा डेपो आहे. हा 7.5 एकरमध्ये ग्रामसभा पाचगावने डेपो लावलेला आहे. तर या डेपोमध्ये बांबू आल्यानंतर बांबूची गोलाई आणि लांबी पाहून त्याची वेगवेगळ्या पद्धतीने ते गट क्रमांक दिला जातो. याच्या लांबी आणि गोलाईनुसार आम्ही याचे रेट ठरवत असतो. प्रति 60 बांबू नग तोडायचे आणि 5 बंडल अशी याची 600 रुपये रोजी. पहिले आम्ही आता पाहायचे जेव्हा विजय भाऊ यायचे आणि मिटिंगा खूप चालायच्या तर आम्ही असेच त्यावेळी लहान होतो. आम्ही शाळा कॉलेज केलं आहे 12वीपर्यंत. तर आम्ही असं आलं सुट्ट्या आहे तसं बाहेर आम्ही हॉस्टेलवर राहत होतो. असं आलं का मीटिंगमध्ये बसायचं, त्यांच्यासोबत राहायचं, सर्व ऐकायचं त्यांचं. आणि नंतर मग आमचे 18 वर्ष पूर्ण झाले. तसंच आम्ही मग एक अर्ज केला. अर्ज करून ग्रामसभेत टाकला आणि नंतर मग आम्ही कामावर जाणं चालू केलं. लोकांसोबत राहून हे ते सर्व शिकून मग आता याच्यामध्ये इन्व्हॉल्व झाला. तर जेव्हापासून हे 2012 दावा झाला आपला तेव्हापासून आता सर्व जणांना गावातल्या गावात काम मिळत आहे आणि जवळपास भरपूर डेव्हलप झालेलं आहे गाव. माझ्या तर मतानुसार जवळपास पहिले जे गावाची जे कंडिशन होती ना बहुत बेकार, आता थोडं पुरं डेव्हलप बहुत डेव्हलप झालं असं वाटतं. आमच्या गावात पहिलं कामच नव्हते, म्हणजे रोजगारच नव्हता. मग रोजगार नव्हता तर बाहेरगावले माणसं कामाला जात होते. काही पगार काही भेटे नाही ना आणे नाही. 200-300 असे आणे. काही घरचा खर्च काही भागे नाही ना. कपडा नाही, लत्ता नाही बरोबर, खाले नाही मिळाचं बरोबर. जेवण करून घ्या सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत उपास होते. एकदा नाही का पडसोळी या गावामध्ये कामं चालू झाले होते नरेगाचे. तर मग विजभावनं नमुना 7 भराचं सांगलं होतं. नमुना 4 भरून 7 घेऊन ग्रामपंचायतमध्ये जाऊन मग कामाला लागा म्हणे. मग कामाला लागलो आम्ही. कामाला लागलो तर काही दिवस काम केलं, अजून पुन्हा थप्प पडलं काम. काम थप्प पडलं. त्याच्यानंतर मग हेच काम किती दिवस करायचं. आपल्या शरीरामध्ये जोपर्यंत शक्ती आहे, आपलं वय ते काम करू शकते एवढ्या वेळामध्ये ठीक आहे. पण समोर काय नंतर मग त्यांच्याच माहितीनुसार आता आम्हाला माहीत झालं का नाही आहे एक असा कायदा आहे जो जंगलावर आपण दावा करू शकतो, त्याच्यामधून आपल्याला रोजगार मिळेल बा. तर मग ते अनुसूचित जमाती व इतर परंपरागत वन निवासी वन हक्क मान्य करणे अधिनियम 2006 व नियम 2008 या कायद्यान्वये आपण दावा सादर करू शकतो. मग त्या प्रोसिजर करायसाठी मग इथून तिथून माहिती घेतली, जे डॉक्युमेंटेशन लागते मग विजय भाऊ आणि गावातील सर्व मिळून ते केली आणि 2009मध्ये 17 डिसेंबर 2009मध्ये दावा सादर केला.
16 जूनला तो मान्य झाला म्हणजे वन हक्काचा दावा. पण त्यांनी तो दावा आम्हाला देण्यासाठी टाळाटाळ करत होते. म्हणजे आता पाऊस आहे, हे आहे, ते आहे, अशा गोष्टी सगळ्या चालू होत्या. तर आपण स्वतः कार्यक्रम घ्यायचा म्हणून प्रत्येक कुटुंबातून 300-300 रुपये वर्गणी काढली. 25 जून 2012ची तारीख दिलेली होती. त्यावेळी लोकांचा आनंद मोठा चेहऱ्यावर होता, कारण आज 3 वर्षापासूनची लढाई होती आणि लोकांना खूप आनंद वाटला त्या दिवसचा टायटल जेव्हा मिळालं त्यावेळेला का आपण काहीतरी केलो. त्या याच्यामध्ये मग ग्रामसभेनं ठरवलं का या सगळं हे चालवण्यासाठी नियम असावे लागते. मग त्याच्यामध्ये नियम आता कोणी बाहेरून आणून दिला तर त्याचं पालन होणार नाही. मग ग्रामसभेने ठरवलं का प्रत्येक कुटुंबामधून ज्यांना बोलता येते पण लिहिता येत नाही त्यांनी बोलून दाखवेल, कोणी त्यांचा शेजारी लिहून हे करत. म्हणजे असे नियम प्रत्येक कुटुंबातून 4 ते 5 असे नियम येऊन 700 ते 800 नियम ग्रामसभेमध्ये जमा झाले. जमा झाल्याच्या नंतर मग काही नियम प्रत्येक वेळ आला होता, काही नियमाची शब्दरचना बरोबर होती. मग ते आम्ही ग्रामसभेत त्यांचं वाचन वगैरे सर्व शब्दरचना बरोबर करून 115 नियमांना आम्ही पारित केलं. त्यावेळेस मंजुरी दिली आणि ते खालच्या स्तरावरून मंत्रालयापर्यंत पाठवलं सुद्धा. जंगल गस्त, संरक्षण, ज्या गावाचे त्या गावाले प्रत्येकाले नवीन म्हणजे विषय सगळे माहीत राहते, त्या अनुसरून सगळ्यांनी नियम दिले. तेव्हापासून मग 115 नियम ते पारितही झाले आमचे. आणि ते कोणी थोपवून नाही दिले का आम्ही त्यांच्या सांगण्यावरून आम्ही नियम केले. असं जसं या पद्धतीनं भारत देश हा संविधानावर चालते त्या पद्धतीनं त्या नियमावर हा 5 गाव चालते आता. आणि आता आपण एवढे जंगलामध्ये हस्तक्षेप करत आहोत, वन्य प्राण्यांचं घर आहे ते, तर मग आपण जर त्या ठिकाणी हस्तक्षेप करत आहोत त्यांच्यासाठीच जागा असली पाहिजे. म्हणून 84 एकर त्यांच्यासाठी म्हणजे देवराई म्हणून आम्ही ते ठेवलं आहे. कारण तर एवढ्या लोकांना गावाला जर रोजगार जंगल देत असेल ना ते अनंत काळ टिकून राहीन अशा पद्धतीनं नियोजन करून हे सगळं चाललं. देवराई म्हणजे 84 एकर जे आहे ते वन्य प्राण्यांसाठी आम्ही राखीव ठेवलं आहे. देवराईमध्ये पाण्याचा प्रमाण जास्त असतो. 24ही आपल्याला म्हणजे 12 महिने पाणी मिळतं तिथं. त्याच्यामुळं देवराई आणि तो थंड वातावरण आहे, जंगलातलं सर्वात थंड वातावरण आहे देवराई. त्याच्यामुळं आपण ते वन्य प्राण्यांसाठी सोडून दिलं आहे. म्हणजे 2012च्या पहिले असं होतं का कोणी पण येत होतं जंगलामध्ये, काही पण करून जात होतं. झाडं तोडणं, बांबू वगैरे सर्व काही तोडून नेणं किंवा जंगलांची म्हणजे प्राण्यांची शिकार करणं, कुणी पण भटकत होतं ते जंगलामध्ये. पण 2012 नंतर ज्यानंतर दावा आला आमच्याकडे तेव्हापासून खूप कमी लोक आम्ही गस्त करतो किंवा दंड घेतो. जेव्हा आसपासच्या म्हणजे आजूबाजूच्या लोकांना माहीत झालं का दंड लावत आहे, मग त्याच्यानंतर ते येणं सोडून दिले. आता नाही येत, खूप कमी प्रमाणात येतात. 5-5 जणांचे गटच पाळले. पहिले जेव्हा सुरुवातीला केले तेव्हा 10-10 जणांचे होते, कारण तेव्हा भीती थोडी जास्त होती. कुणी खूप जास्त बाहेरचे लोक जंगलात येत होते त्यामुळं. तर त्याच्यानंतर मग आम्ही आता एवढे वर्ष झाल्यानंतर थोडं भीती कमी झाली, तर आता 5-5 जणांची टोळी केली. आता पहिले लोक आजूबाजूचे जंगल होते तिथे आणखी आमच्या जंगलात बांबूची कटाई करायचो, त्यांना कसं कापायचं ते माहीत होतं. म्हणून आता त्यांनी लोकांनी तो विचार केला आणि जो आता मग वाढलेला बांबू तो वेस्टेज आहे. मग लोकांनी असा केला का वाढलेला जो बांबू आहे त्याचे बंडल काढू आणि 3ऱ्या वर्षीचा बांबू आहे तो कापायचा, या पद्धतीचं. मग अशा पद्धती करून ग्रामसभेच्या सदस्याकडे 40 लोकांकडे आणि महिला आणि पुरुष मिळून 40 लोकांकडे वेगवेगळ्या पद्धतीच्या जबाबदाऱ्या दिल्या. त्यातून मग ते बांबू काढायचं असं ठरलं आणि लोकांनी ते मग आता कापायचं तर पैसा नाही, तर पैसा मग कुठून आणायचा, तर त्यावेळी महिलांनी मोठा पुढाकार घेतला. बाया नाही का, सगळ्या बाया शेतीमध्ये जायच्या. मग असं बांबू तोडले. मग आता जमा करायचे होते. मग आता एकमेक नाही का घरच्या घरी सांगे ना,
का बांबू जमा करायचे आहे म्हणून. तर मग बांबू नाही का, मग महिलाही गेल्या त्याच्यासोबत बांबू जमा करायला. एक खट्टा बांबू केले. मग येतो डिपो लावला होता. आता विक्री कसं करायचं, पहिली वेळ विक्री कसं करायचं मग आहे ना, इकून तिकून नाही का आता माहिती घेऊन, आता कोण्या कनाळगावले की जाऊन नाही का माहिती घेतली, आता निलाव कसा करायचा बा म्हणून. तेव्हा त्या परिस्थितीमध्ये नाही का हा बांबू जाते किंवा नाही असं वाटलं होतं. पण बांबू गेला तर आमच्या परिस्थित्या नाही का तेथूनच बदलत जात आहे. पण महिलांना घेतला तेवढा सहभाग न पुरुषांना केला नसता. आज घर नाही चाललं असतं तर पुरुष नुसतं कामच करून का फायदा. घरही चालत होतं ना, पूर्ण गोष्टी चांगल्या झाल्या. तेव्हापासून परिस्थित्या बदल झाल्या. आपली नाही का परिस्थिती बदलली तर गाव बदलला. आता गाव बदलला म्हणजे कशी, ग्रामसभेसाठी गाव बदलला. ग्रामसभाच नाही राहिली असती तर आमचा गाव कधीच बदलला नसता आणि समोर काही गेला नसता. आज दिले ग्रामसभेने एवढी जबाबदारी सर्वालेच शिकवणं महत्त्वाचं आहे, नाही तर एका दिवशी खतम होते. आता आम्ही जवळपास गावाच्या वतीनं आता समोरच्या दृष्टीनं आता आम्हाला जंगलामध्ये मोठे फळाची झाडं आहे, ते कसं साठवून जर आपण त्याचा जे प्रक्रिया करून जर विकलं मार्केटला, त्याच्यामधून त्याचा उत्पन्नाचा आपल्याला लाभ मिळू शकते. त्याच्यासाठी आम्ही आता गोडाऊन बांधणार आहोत. तसंच आता आम्ही आणखी असा विचार केला का निवड बांबूवर अवलंबून राहायचं नाही. आता ते बांबूपासून आम्ही अगरबत्तीच्या काड्या कशा बनवता येईल, आपल्याकडे माल विकत घ्यावा लागत नाही, आपल्या जंगलामधूनच आहे. त्या अगरबत्तीच्या काड्यामधूनही आपल्याला काही उत्पन्न मिळते. तोही प्रयोग करण्याचा आता आमचे या 1-2 महिन्यामध्ये तो प्रकल्प चालू होईल. आपल्या आता नवीन पिढी होत आहे ना, काही चांगल्या कंपन्या आहेत, हे सगळं टाकून आपल्या जीवनाचं नाही का पुढच्या जीवनाचं पाहावं लागते ना. तर बांबू कधीवरी साथ देणार आहे. फुलं राहिला ना तर जाणारच आहे ते बांबू. त्याच्या पुढे नाही का आता पुढंचं पाहायचं, काही नर्सरी मग असं रोप काही मग बांबूचे याचे त्याचे लावून आपलं पुढंचं पाहायचं भविष्य. पुढच्या पिढीला नाही का तसंच करावं लागते. तेवढीच मेहनत सगळं तेवढंच करावं लागते. तेव्हा आपण टिकून येतं राहतो ग्रामसभेत. सांगा आहे की नाही. हां. येणारी जी पिढी असणार त्यांचं म्हणजे कुठं बाहेरही जाऊन तो शिकतो म्हणला तरी त्यांच्या शिक्षणाला पैसा पुरवू शकणार ग्रामसभा किंवा गावातील लोकच पुरवू शकणार, एवढं कमवते आता. आणि ते खास करून गावाच्या बाहेर जाऊ नये. आपल्याच गावामध्ये एवढे चांगले कामं असताना आपण जेव्हा छोटे मोठे उद्योग चालू करू तर ते उद्योग जर चांगले चालतील तर त्यांना बाहेर जायची गरज पण पडणार नाही आणि ते जाऊ पण नाही. आपल्याच गावात काम असताना दुसऱ्याच्या गावात कशाला. तर आमचे छोटे मोठे उद्योग करण्याचं समोर म्हणजे चालू आहे प्रोसेस. थोडंफार आमचं हे वर्किंग प्लॅन झाल्यानंतर आम्ही ते पण चालू करून देऊ. छोटे मोठे उद्योग, गराडी वगैरे खूप सारे असे 2-3 उद्योग आहेत जे ते करायचे आहे. आणि म्हणजे आम्ही भलेचे बांबू तोडतो पण आमचं जे फ्युचर असेल ते शाळेत नाही तोडणार बांबू. पाचगावमध्ये बांबू नाही तोडणार.